नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधील ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण ही संकल्पना समजून घेणार आहोत. ॲडव्हर्ब आणि त्याचे जे प्रकार आहेत तर ते आपण समजून घेऊ. बघा, यामध्ये ॲडव्हर्ब म्हणजे काय आपण प्रथम समजून घेऊया. आता ॲडव्हर्ब म्हणजे मराठीत आपण त्याला क्रियाविशेषण म्हणतो. साधी सरळ व्याख्या मराठीत सांगायची म्हटलं तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आता जर समजा आपण त्याचा विचार केला तर क्रियाविशेषणाची व्याख्येची व्याप्ती फक्त क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द एवढी नाहीये, तर त्यापेक्षा अधिकची व्याप्ती आहे. तर आपण ह्या व्याख्येमधून समजून घेऊ. दोन व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता बघा, द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट ए व्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्हर्ब इज कॉल्ड अन ॲडव्हर्ब. म्हणजे की जो शब्द की जो काय करतो, एखाद्या क्रियापदाबद्दल एखाद्या विशेषणाबद्दल किंवा वाक्यातील असणाऱ्या इतर किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. मराठीत क्रियापदाबद्दल विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. आता विशेष माहिती म्हणा, अधिक माहिती म्हणा, अशा प्रकारची याची व्याख्या आहे. आता ही झाली पहिली व्याख्या. ही 2 नंबरची व्याख्या बघा. ही व्याख्या नंबर 2 आहे, ही व्याख्या नंबर 1 आहे. आता बघा, an adverb is a word that modifies a verb and adjective or another adverb. म्हणजे विशेषण हा असा शब्द आहे की जो क्रियापदाच्या अर्थामध्ये बदल करतो किंवा क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो, विशेषणाविषयी अधिक माहिती सांगतो किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगतो. आता याला याप्रमाणे जर आपल्याला सरळ व्याख्या करायची म्हटलं तर ए पासून आपल्याला व्याख्या घ्यावी लागेल. ए वर्ड दॅट मॉडिफाईज a verb, an adjective or another adverb is called an adverb. अशी सरळ व्याख्या आपल्याला करता येईल की जो शब्द वाक्यातील क्रियापद, आता मॉडिफाईजला which tells something more about असंही करता येईल. आता बघा, a word की एखादा शब्द की जो क्रियापदाबद्दल विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिकची माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. अशी याची सरळ व्याख्या या ठिकाणी तयार करता येते. आता बघा, याच्यामध्ये आपण हे जे दिलेले तर ही जी व्याख्या आहे तर ही व्याख्या आपण उदाहरणांच्या साहाय्यानं समजून घेऊ. आता ही रॅन फास्ट, रन म्हणजे धावणे ही क्रिया आहे. मग आता तो धावला, तो धावला म्हणजे हे क्रियापद झालं. मात्र ह्या क्रियापदाविषयी फास्ट या शब्दाला अधिकची माहिती सांगितली. ही रॅन फास्ट, तो वेगाने धावला. तो धावला, कसा धावला? वेगाने. म्हणून फास्ट हे या क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. नंतर सी इज व्हेरी क्लेव्हर, ती खूप हुशार आहे. आता ती कशी आहे या शब्दाविषयी, आता विशेषणाची व्याख्या आहे काय, नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण, विशेषण. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता बघा, या ठिकाणी ती हुशार आहे, ती हुशार आहे. मात्र व्हेरी या शब्दाने ॲडजेक्टिव्ह बद्दल अधिकची माहिती सांगितली, विशेष माहिती याच्याविषयी आहे. ती खूप हुशार आहे म्हणून हे या ठिकाणी क्रियाविशेषण झालं. ॲडव्हर्ब बद्दल, ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे देखील ॲडव्हर्ब. नंतर राजू रॅन व्हेरी फास्ट. आता इथं राजू रॅन फास्ट होतं. आता हे क्रियाविशेषण आहे. बघा या ठिकाणी हे आता राजू रॅन व्हेरी फास्ट. आता ह्या फास्ट या शब्दाविषयी अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. म्हणजे ह्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आता याच प्रकारचं अजून एक उदाहरण. आता ह्या तिन्ही बाबी ह्या व्याख्यामध्ये येतात. हे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आणि क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आणखी एक व्याख्या बघूया, आणखी एक उदाहरण पाहता येईल याचं या प्रकारचं. ही इज ट्रूली अन इंटेलिजंट स्टुडंट. आता हुशार विद्यार्थी आहे. विद्यार्थी कसा हुशार आहे म्हणजे हे विशेषण आहे, हे नाम आहे, सामान्य नाम आहे. या नामाविषयी यानं अधिकची माहिती सांगितली मग हे ॲडजेक्टिव्ह आहे. मग ह्या ॲडजेक्टिव्ह बद्दल या शब्दानं अधिकची माहिती सांगितली. तो खूप हुशार विद्यार्थी आहे, याला म्हणजे हे क्रियाविशेषण आहे. तर या प्रकारे आपल्याला व्याख्या समजून घेता येते. याचे जवळपास 8 उपप्रकार किंवा प्रकार पडतात.
क्रिया विशेषणाचे 8 प्रकार पडतात. आता बघा हे कोणते टाइप्स ऑफ ऍडव्हर्ब बघा कोणकोणते येते. हे बघा या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ टाइम, कालदर्शक क्रिया विशेषण. वाक्यामध्ये वाक्याला जर व्हेन प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. आपण म्हणू ही केम यस्टरडे, तो काल आला. मग तो केव्हा आला, मग याचं उत्तर या ठिकाणी येतं. व्हेनचं उत्तर आलं म्हणजे हे ऍडव्हर्ब ऑफ टाइम झालं. आता ऍडव्हर्ब दुसरा प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. हे ठिकाण सांगतं, स्थळ सांगतं. याला स्थलदर्शक, ठिकाणदर्शक किंवा स्थलदर्शक, स्थलवाचक म्हणा, स्थलदर्शक म्हणा, हे क्रिया विशेषण आहे. म्हणजे व्हेअर या प्रश्नाचं उत्तर कोठे. एखादी गोष्ट तेथे ठेव, तेथे म्हणजे कोठे याचं उत्तर आहे. कीप धिस बुक ऑन द टेबल, हे पुस्तक टेबलवर ठेव, कोठे, मग याचं उत्तर येतं. व्हेअरचं उत्तर आलं की ते ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, रीतिवाचक क्रिया विशेषण म्हटलं तर एखादी घटना कशी घडली तर त्याचं उत्तर याच्यामधून येतं. म्हणजे हाऊचं उत्तर या ठिकाणी जर येत असेल, कसं, कशा प्रकारे, याचं उत्तर जर आपल्याला त्या वाक्यामध्ये हाऊचं उत्तर जर मिळालं तर ते ऍडव्हर्ब ऑफ मॅनर होतं. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी. ऍडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणजे तुलनात्मक, तुलना दर्शवणं, तुलनादर्शक म्हणा, किंवा ऍडव्हर्ब ऑफ क्वांटिटी म्हणजे परिमाणदर्शक. या दोन्हीला ऑर आहे, डिग्री किंवा क्वांटिटी, परिमाण वाचक किंवा तुलना वाचक किंवा तुलनात्मक. मग याच्यामध्ये बहुधा टॉल, टॉलर, टॉलेस्ट असे शब्द आलेले असतात. म्हणजे डिग्री दर्शक विशेषणाचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी वापरलेले असतात. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब ऑफ विशेषण किंवा क्रिया विशेषण असू शकते या ठिकाणी. ऍडव्हर्ब ऑफ रिझन, कारणदर्शक क्रिया विशेषण. या ठिकाणी बहुधा व्हाय या प्रश्नाची उत्तर आपल्याला या ठिकाणी जर मिळालं तर ते कारणदर्शक त्या ठिकाणी क्रिया विशेषण त्याला म्हटलं जातं. नंतर 6वा प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ निगेशन किंवा अफर्मेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी निव्हर, नॉट अशा शब्दांचा त्या ठिकाणी वापर असतो, किंवा शुअरली, सर्टनली असे शब्द अफर्मेशन, ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन आणि निगेशन म्हटलं जातं. मी नकारदर्शकच सांगितलंय, पण याला अफर्मेशन आणि निगेशन असंही म्हटलं जातं. तर ऍडव्हर्ब ऑफ निगेशन यामध्ये नकारदर्शक क्रिया विशेषण, नेव्हर, नॉट असा वापर येईल, किंवा शुअरली, सर्टनली अशाही शब्दाचा त्या वाक्यामध्ये वापर असतो. नंतर इंटरॉगेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणजे प्रश्नार्थक क्रिया विशेषण. यामधून बहुधा प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ हाऊ डिड ही कम, तो कसा आला. नंतर व्हेन विल ही गो, तो केव्हा जाईल. हे व्हेन, हाऊ, व्हेअर, विच अशा शब्दाचा याच्यामध्ये वापर केला जातो. तर ही प्रश्नार्थक क्रिया विशेषण आहेत. आणि शेवटचा 8वा प्रकार आहे तो म्हणजे ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, वारंवारितादर्शक क्रिया विशेषण. म्हणजे यामध्ये वारंवारिता, एक घटना पुन्हा पुन्हा या अर्थानं त्या ठिकाणी वारंवारिता दर्शवलेली असते. आता या ठिकाणी येणारे शब्द बहुधा या प्रकारचे असतात. ऑफन असतो, अगेन असतो, ऑलवेज असतो, इत्यादी प्रकारचे शब्द त्यामध्ये वापरलेले असतात. तर विद्यार्थी मित्रो, आपण आज या ठिकाणी क्रिया विशेषणाची व्याख्या आणि व्याख्या उदाहरणासह समजून घेतली. त्यानंतर क्रिया विशेषणाचे 8 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. आपणाला मला वाटतं ही संकल्पना समजलेली असेल. धन्यवाद.